तो ठेचा पिझ्झा खायला बसलो. पप्पा कसा आहे पिझ्झा? पप्पांना आवडत नाही, आज जबरदस्ती बसवलंय खायला. हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझे पप्पा आणि माझा भाऊ आलेला आहे. पप्पांची इथली हार्टची ट्रीटमेंट सुरू आहे, सो त्यासाठी डॉक्टरांना आम्हाला भेटायचं होतं. जे काही टेस्ट त्यांनी सांगितले होते ते आम्ही ऑलरेडी केलेले होते आणि काही तिथे गेल्यानंतर केले. डॉक्टरांना भेटलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता सगळं व्यवस्थित आहे. त्यांनी नेक्स्ट इयरच आम्हाला बोलवलेलं आहे. तर ते जे एक टेन्शन होतं की यावेळेला ते काय सांगतात काय नाही, तर ते दूर झालेलं आहे. आणि त्या दिवशी नंतर मी काहीही शूट केलं नाही, कारण दवाखान्यात गेलो होतो आणि आल्यानंतर इतका उशीर झाला होता. तर जेवण वगैरे केलं आणि आराम केला. तर त्या दिवशी तर मी शूट केलं नाही. नेक्स्ट डेला फ्रायडे होता. फ्रायडेला माझ्या पप्पांचा बड्डे होता, पण पप्पा माझे बड्डे कधीच सेलिब्रेट करत नाहीत. तर फक्त त्या दिवशी मी त्यांचं औक्षण केलं होतं, म्हणून मग मी ते काही शूट केलं नाही. केक वगैरे पण मी आणला नाही, कारण ते केक पण कट करत नाहीत. सो त्या दिवशी तर मी काही केलं नाही. आता इथून जो तुम्ही बघत आहात व्हिडिओ, तो आहे सॅटरडेचा. सॅटरडेला मी व्लॉग बनवला होता. त्याचं कारण तुम्हाला पुढे म्हणजे समजेलच काय होतं ते. आणि इथे सकाळची माझी तयारी सुरू होती स्वयंपाकाची. तर पप्पांनी ना गावावरून चिवडीची जी भाजी आणलेली होती, ही बारीक मी कट केलेली आहे. तर त्याचे ना मला फुणके बनवायचे होते. फुणके म्हणजे काय, तर कोणी भेंडके म्हणतं, कोणी फुणके म्हणतं. तर आमच्या खानदेशमधली ही स्पेशल रेसिपी आहे फुणके आणि कढी. तर माझ्या घरामध्ये ना महेशला आणि सोहमला हे आवडत नाही, त्याच्यामुळे ना मी कधी बनवतच नाही. पण मला खूप आवडतं आणि माझ्या पप्पांनासुद्धा ते खूप आवडतं. आईकडे नेहमीच बनतात. तर म्हटलं चला ही भाजी आणलेलीच आहेत. आणि महेश तर ऑफिसला गेलेले होते, तर महेशलाही खायचं नव्हतं. सोहमसाठी मी वेगळं बनवलेलं होतं. तर म्हटलं चला मी, माझे पप्पा आणि माझा भाऊ, आम्ही 3 मेंबर तर आहोत खाणारे. तर मी बनवते म्हटलं, त्यानिमित्ताने मलाही खायला मिळेल. तर इथेच मी ते बनवण्याची तयारी करते. आणि मी पहिल्यांदा इतक्या वर्षात, म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासून मी ते कधी बनवलंच नाही. कारण तेच की आवडत नाही म्हटल्यानंतर एकटीसाठी कोण बनवणार, नाही का. तर आईकडे वगैरे गेली ना की आई नेहमी बनवते, तर आईकडेच खाणं होऊन जातं. तर म्हटलं की चला यावेळेला मी ट्राय करते. तर मी सगळ्या ज्या डाळी आहेत ना, अगदी वेळेवर मी ठरवलं. त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मी डाळ भिजत टाकलेली होती तुरीची. आणि मी पहिल्यांदा बनवते, त्याच्यामुळे मी ती रेसिपी म्हणजे कसं बनवतात ते मला माहिती होतं. तर थोडीशी तुरीची डाळ घेतली होती, थोडी मुगाची डाळ टाकली होती, चवळीची डाळ माझ्याकडे नव्हती. अशा 2-3 प्रकारच्या डाळी मिक्स करून मी त्या भिजवलेल्या होत्या. 5-6 तास नंतर त्या गरम पाण्यामध्ये टाकल्या होत्या. 4-5 तास झाले असतील. मग त्यानंतर मी ते छान थोडं जाड असं वाटून घेतलं. मिरची, लसूण, अद्रक, त्याच्यानंतर मिरची, आणखी जिरं वगैरे, धने पावडर, जे काही जिन्नस लागतं ना ते सगळं त्यामध्ये ॲड केलं. बारीक कट करून ही भाजी टाकली. आणि त्यानंतर अशा प्रकारे ते गोलगोळे करून ते स्टीम करायला ठेवले. इथे पप्पांना मी लसूण सोलायला दिलं होता. माझे पप्पांना घरी नेहमीच मदत करतात. पप्पांना स्वयंपाकसुद्धा येतो. आता इथे आल्यानंतर त्यांना काहीच काम नसतं, बोलायला एवढं कोणी नसतं, तर ते बोर होत होते. आणि म्हणून मी मुद्दामून त्यांना लसूण सोलायला दिला होता, कारण मलासुद्धा इथे पाहिजेच होता. त्यानंतर आम्ही मस्त गरमागरम इथे जेवण रेडी झालेलं होतं, तर म्हटलं पटकन आटपून घेऊया. त्यानंतर माझा भाऊ आणि मी गेलो होतो झुडिओमध्ये. नोशिता दीदीने काही शॉपिंग सांगितलेली होती की मला हे हवं आहे, असं हवं आहे. तर त्यासाठी मग आम्ही दुपारी माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघंच जण इथे झुडिओमध्ये आलो होतो आणि तिच्यासाठी इथे कपड्यांची शॉपिंग केलेली. खूप छान कलेक्शन असतं इथे, म्हणजे लहान मुलांसाठी तर खूपच बेस्ट असतं. मुलींचं आणि लहान मुलांचं खूप मस्त असतं. आपल्या लेडीजसाठी सुद्धा खूप असतं, जेंट्ससाठी एवढे काही ऑप्शन नसतात. तर भाऊ तिथे बघत होता, तिला व्हिडिओ कॉल केला होता आणि सगळं तिला तिच्या आवडीनुसारच घेतलेलं. पुढे दाखवते मी तुम्हाला. तर मी आलेली आहे घरी. आणि जसं तुम्ही पाहिलं की मी झुडिओमध्ये गेलेली होती भावासोबत. त्याला थोडी शॉपिंग करायची होती नोशिता दीदीसाठी. तर आता काय काय घेतलेलं ते पण मी दाखवते. फक्त नोशिता दीदीची शॉपिंग आहे. त्याला म्हटलं की दादूसाठी घे, आमच्या बाळासाठी, तर तो नाही म्हणाला. कारण आत्ताच बारसं झालं आहे त्याचं, तर खूप कपडे आलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की लहान मुलांना आपण ते टी शर्ट्स वगैरे असं जनरली घालत नाही, ते झबलं टोपी ते तसेच घालतो, कम्फर्टेबल कपडे. सो त्यामुळे तो नाही म्हणत होता, कारण त्यांची कशी म्हणजे वाढत राहतात ना, ते वाढतं आता, तर त्याच्यामुळे मग ते कपडे तसेच पडून राहतात. तर ऑलरेडी खूप कपडे आहेत म्हणून तो नाही म्हणत होता.
तर नोशितासाठीच कपडे घेतलेले आहेत. आणि लहान मुलांचं कपडे ना झुडिओमध्ये खूप मस्त कलेक्शन असतं, म्हणजे खूप सुंदर कपडे असतात लहान मुलांचे. मुलीचे तर खूपच छान छान असतात, व्हरायटी भरपूर असतात. पण म्हणजे आधी कसं असायचं की फक्त मुलींच्या कपड्यांमध्ये चॉईस असायची, पण आता मुलांमध्ये पण, मुलांच्या कपड्यांमध्ये पण खूप चॉईस असते. शर्ट पॅन्ट वगैरे, आणि कलर डिझाईन खूप सुंदर सुंदर असतात, म्हणजे असं घ्यावंसं वाटतं. तर मी नेहमी महेशला म्हणते की जेव्हा सोम लहान होता ना, त्याला पण मी भरपूर कपडे घ्यायची, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घ्यायची. जनरली त्याला टी शर्ट्स वगैरेच खूप आवडायचे. शर्ट वगैरे तो आत्ता घालतो मोठा झाल्यानंतर, पण लहानपणी तर त्याला टी शर्ट आणि पॅन्ट आधी तेच आवडायचं. पण आत्ता इतक्या व्हरायटी असतात ना लहान मुलांमध्ये. आता माझा सोम मोठा झालेला आहे, तो माझ्यासमोरच बसलेला आहे म्हणून मी बोलते. तर चला आता नोशिता दीदीसाठी काय घेतलेलं आहे ते दाखवते. तर सर्वात पहिलं सुंदर असं एक व्हाईट कलरचं टॉप घेतलं, टी शर्ट आपण ज्याला म्हणूया. खूपच सुंदर. याच्यावरची ही जी डिझाईन आहे ना ती खूप छान आहे, मला इतकी आवडली. आणि याच्यामध्ये ते टिकली वर्क केलेलं आहे, म्हणजे दिसत नसेल मे बी तुम्हाला, हे बघा खूप छान असं उठून दिसत होतं आणि काहीतरी नवीन आहे. म्हणजे हे बघा, हे साईडला ना टी शर्ट हे असं स्ट्रेट आहे, पण हे साईडला असं छान ह्या स्लीव्स सारखं आहे. तर खूप सुंदर वाटत होतं हे. तर भाऊला म्हटलं की हे एक घे, आणि तिच्याकडे ब्लॅक जीन्स आहे, ब्ल्यू जीन्स आहे, तर त्याच्यावर घालायला खूप मस्त वाटणार आहे. तर हे एक टी शर्ट घेतलं छान. त्यानंतर एक सुंदर असा हा वन पीस, याला काय म्हणतात मला माहीत नाही, वन पीस टू पीस, एक मिनिट ते थोडंसं निघालेलं हे दाखवते. तर हे छान असं एक वन पीस आहे, दिसतंय का तुम्हाला? हे 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 टी शर्ट आहे आणि त्याच्या बाहेरून हे असं छान असं वन पीस आहे. आणि हे स्ट्रेचेबल आहे, कपडा खूप मस्त आहे. आणि हे 2 in 1 आपण वापरू शकतो, म्हणजे तिला जर वाटलं तर ती फक्त हा टी शर्ट वापरणार, खाली जीन्स किंवा स्कर्ट वगैरे, किंवा मग हे फक्त असं पण वापरू शकते, असं पण घालू शकते. तर हे खूप सुंदर आहे, मला पण आवडलं. आणि तिला व्हिडिओ कॉल केला होता, कारण आमची नोशिता दीदी पण खूप चूजी आहे बरं का कपड्यांच्या बाबतीत. पण एखादी वस्तू नाही आवडली ना, सोमसारखंच आहे तिचं, एखादी वस्तू नाही आवडली तर ड्रेस वगैरे नाही आवडला तर ती घालत नाही. म्हणून मग तिला व्हिडिओ कॉल केला होता आणि तिला दाखवले सगळे आम्ही जे सिलेक्ट केलं त्यातून. मग तिला आवडले, ती हो म्हणाली, तेव्हाच घेतले. आणि हे एक तिसरं, हे सुद्धा 2 in 1 आपण वापरू शकतो. म्हणजे हे टी शर्ट आहे प्लेन व्हाईट, आणि हे डेनिमचा छान असा वन पीस आहे, मस्त स्लीवलेस असा. तर हा ड्रेस पण तिला आवडला. तर हा एक ड्रेस घेतलेला आहे, हे 3 ड्रेस. आणि एक वहिनीसाठी टी शर्ट हवं होतं, सो हे वहिनीसाठी मी घेतलेलं आहे. हा कलर मला खूप आवडला, म्हटलं की ठीक आहे हा एक घे, डेली वेअरसाठी बरं पडतं जरा. तर हा एक तिच्यासाठी घेतला. तर ही अशी एवढीच आम्ही शॉपिंग केलेली आहे. पहिल्यांदा असं झालं की झुडिओमध्ये गेल्यानंतर मी काही घेतलं नाही. भाऊ मागे लागला होता की तुला जे आवडेल ते घे, ड्रेस घे, टी शर्ट घे, काहीच काही घेता येतं. मग म्हटलं मला काही नको, कारण आत्ताच 8 दिवसांपूर्वीच महेश आणि मी झुडिओमध्ये गेले होते, म्हणजे त्या साईडला गेलो तर एक फेरी मारली, आणि त्याच्यामध्ये मी 2 टी शर्ट तर घेऊनच आलेली होती. डेली म्हणजे घरी घालायला ना टी शर्ट बरे पडतात. आणि झुडिओचे कपडे खरंच खूप छान असतात. तुम्ही पण, म्हणजे मला वाटतं झुडिओ आता सगळीकडे झालेला आहे, तर बहुतेक झुडिओमध्येच जातात लोक घ्यायला, कारण कलेक्शन खूप, व्हरायटी भरपूर असतात, खूप छान कलेक्शन असतं, व्हरायटी पण खूप असतात, आणि रिजनेबल प्राईसमध्ये असतात. त्याच्यामुळे सगळे झुडिओमध्येच जातात. आणि झुडिओचं एक मला असं वाटतं की झुडिओमध्ये कपडे ना, जे कलेक्शन येते ना, ते प्रत्येक वेळेला चेंज होत राहतं, म्हणजे डिफरंट राहतं. तर असं मला वाटतं. तुमच्यापैकी कोणी झुडिओमधून शॉपिंग करत असेल तर मला नक्की सांगा. आणि ही आमच्या नोशिता दीदीची शॉपिंग झालेली आहे. आणि त्याचबरोबर आज एक छान असा स्पेशल डे पण आहे. आज महेशचा बड्डे आहे, तर त्यांना आता सुट्टी नव्हती, ते ऑफिसला गेलेले आहेत. पण स्पेशल असं काही नाही, कारण ते उशिरा येतात, सध्या त्यांना 9 वाजून जातात, त्याच्यामुळे स्पेशल असं काही नाही. तर आम्ही डिनरला वगैरे बाहेर जातो, तर या वेळेला होणार नाही आहे. तर बघू आता संध्याकाळी काय आणखी घरी करायचं किंवा बाहेरून काय मागवायचं, आता ते आमच्या सोहम दादावर डिपेंड आहे, तो काय म्हणतो ते. तर चला मग आता पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, मी नंतर भेटते तुम्हाला आरामात.
आणि इथे एक दिवस आधीच मी बनवलेली होती बासुंदी. जसं मी म्हटलं की महेशचा बड्डे आहे, तर त्यांच्या बड्डेसाठी त्यांना बासुंदी खूप आवडते, पण खूप गोड खाल्लं जातं म्हणून मी सारखी तर नाही बनवत, पण त्यांच्या वाढदिवसाला स्पेशल मी बासुंदी नक्कीच बनवते. तर एक दिवस आधीच मी ती बनवून ठेवलेली होती आणि तेव्हाच मी ही क्लिप थोडीशी शूट केली होती. आणि बासुंदी बनवणं म्हटलं म्हणजे 2-2.5 तास आरामात लागतात दूध आटवण्यासाठी. माझ्या घरामध्ये ना अगदी अशी रबडीसारखी बासुंदी म्हणजे एकदम थिक बासुंदी बनवली जाते आणि मी ड्रायफ्रूट्स वगैरे काहीही त्यामध्ये ॲड करत नाही, कारण त्यांना ते आवडत नाही. तर तो मेनू होताच. आणि आता इथे मी संध्याकाळची वेळ होती तर औक्षण करत होती महेशला. माणसांना तर या गोष्टीचं काहीच क्रेज नसतं, पण आता वाढदिवस म्हटल्यानंतर औक्षण तर करायलाच पाहिजे. आणि महेशचं सुद्धा तेच होतं, काही स्पेशल नव्हतं. ऑफिसमधून आलेले होते आणि केक वगैरे मी जबरदस्ती घेऊन आली होती. केक पण त्यांनी नाही सांगितला होता, पण मी घेऊन आली होती. तर इथे मी आता औक्षण करून घेते. खाऊन घेतले पहिलेच. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. छान जाऊ द्या वर्ष, तुमचं वर्ष उद्या आनंदी राहा, निरोगी राहा. तिथून आणला का केक? तृप्तीमधून. हा, तिथून आणला होता ना आम्ही. त्यावेळेला गाडी येते ना तर फ्रेश राहतात. आम्ही आलतो मागच्या वर्षी तेव्हा आम्ही तिथूनच येत होतो. तुपते कोणता का तो सनसिटी वाला स्काय सिटी वाला? हां, हे बघ केक दाखव. आमच्या घरचा सेपरेट असा केक आणावा लागतो आम्हाला. पायनॅपल का नाही आणला? दरवेळेस पायनॅपल आणतो. दररोज पायनॅपल खाता का? आता मी काय करणार आहे तुम्ही ठरवणार. तुम्ही तर सरवत नाही. माझ्या बर्थडेला तुम्ही तर ठरवलंच नाही. तुम्ही तर म्हणताय कशाला आणला. घ्या पुढे चरकवते मी टेबल. इधर एक कापणार आहे त्याला कापायचं. अरे तुम्ही मला नाही कापा, तुम्हीच कापा ना. घेते ना. दे बेटा. तुम्हीच कापा ना. आता बोलवतोय तुझा. मुद्दा मला आणायचं. तू येत नाही ना मग. नाव कसलं कापायचं? हॅपी बर्थडे टू यू. हात लावा ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर महेश. हॅपी बर्थडे टू यू. अरे हे असं पिवळं तू फोटो कॉलेजमध्ये चल घे खाऊ घाल. मी खाऊ घालते. मग घे बेटा मी खाऊ घालते. पकड. आता मोठा ए झाला. गार हे सोम. हा, जा थांबा, मी खाऊ- खातो ना. खाऊन दे जा. तो मोठा झाला आता. आता स्पून होता ना तिकडे. स्पून नाही का? पकड. झालं नाही त्याने चाकूनच खाल्लं. आता काय खाऊ? पकड मामाला दाखव. थांब बेटा मी. अरे खा ना तू खा ना. अरे पप्पाला खाऊ द्या. काळा काळा देतो त्याच्यात. व्हिडिओ आहे. अरे झाला का? व्हिडिओ आहे ना. व्हिडिओ काय कोणा देगा तो? ये पण थांबून बघ. माझ्याकडून तर खा थोडस. हेच खाऊ घाल. डन. डन. चांगला होता केक. मस्त. कसा आहे केक तर सांगा. मस्त आहे एकदम. मस्त आहे. खाल्ला थोडंसं. आमचा पिझ्झा आता डिश मध्ये दे मला मस्त आवडला मला तिकडून. केलीच नव्हती त्यानं. मग आता म्हणे पूर्वेश बी आहे, ईशा बी आहे, करून घेतो. मग ती अजून तिकडे चालली 2-3 वर्ष. पूर्वेश आलाय का? पिझ्झा पार्टी चला आमची. काढू का मी? काळा घाई झाली. खायची घाई झाली आहे. महेशच्या बड्डेची पिझ्झा पार्टी सुरू आहे आमची. आणि आज मला एवढी भूक लागली की आम्ही खायला बसलो. पप्पा कसा आहे पिझ्झा? पप्पांना आवडत नाही. आज जबरदस्ती बसवलंय खायला. काय दादा? छान आहे पिझ्झा, छान आहे. बर्थडे पार्टी चालू आहे. बड्डे. मम्मीला दाखव. मम्मी बघेल ना व्हिडिओ. मी व्हिडिओ बनवते. मम्मी आपल्या नंतर पाहिजे तेव्हा म्हणेल. नोशिताला दाखवते. नोशिता बघ आम्ही पिझ्झा खातोय. म्हणे तुम्हाला नाही. देसी पिझ्झा. का रे कोणता पिझ्झा खातोय? ठेचा पिझ्झा. त्याचा पिझ्झा आहे तो. बघितला. चांगला लागेल तो उलट. हे सर्व मस्त.
ठेचा टाकलेला पिझ्झा बाबा. नवीन व्हर्जन, आम्ही नवीन व्हरायटी शोधून काढली. हो की नाही पप्पा? काय सोहम?